या प्लॉटमध्ये संदीप भाऊनं आपले जे ओमेक्स न्यूट्रिशन शेड्यूल प्रमाणे जो हा प्लॉट आहे, लागवडीपासून त्यांनी या प्लॉटला आपलं पूर्ण ओमेक्स न्यूट्रिशन शेड्यूल हे फॉलो केलेलं आहे। तर आज रोजी हा प्लॉट 32 दिवसाचा आहे। तर संदीप भाऊ, मला एक सांगा की या प्लॉटला तुम्ही सुरुवातीपासून कशा पद्धतीनं काम केलेलं आहे? या प्लॉटला आपलं ओमेक्स कंपनीचा आल्बर्ट पहिली ड्रेचिंग झाली आहे 8 ते 10 दिवसाला एकरी 3 किलो फवारणीतून DP9 आणि झिंक त्यांचंवाला एक फवारा दिला, DP98 आणि झिंक 70। हो, झिंक 70 असं त्याचा एक फवारा दिलेला आहे असं। तर साधारणतः त्यांचं म्हणणं असं आहे की आल्बर्ट सोल्युशन एक साधारणतः 8 ते 10 दिवसाला त्यांनी आल्बर्ट सोल्युशनची पहिली ड्रिंचिंग झाली। त्यानंतर त्यांनी DP98 आणि झिंक 70 म्हणजे याचा एक स्प्रे घेतला वरून, जेणेकरून फुटव्यासाठी आणि पेऱ्यातलं अंतर कमी राहील। त्यानंतर साधारणतः 18 ते 20 दिवसाला दुसरी जी ग्रेड आहे आपली ती हेनिंग सोल्युशन म्हणून आहे, ती आपण एकरी 3 किलो ड्रिप मधून दिली। हेनिक सोल्युशन की जे आपली 114411 IPA टेक्नॉलॉजीची जी ग्रेड आहे, इन्क्रीज फॉस्फेट इफिशियन्सी, की जे फॉस्फरसचं फिक्सिशिंग कमी होतं, अशी ही ग्रेड त्यांनी इथं वापरलेली आहे। तर त्या ग्रेडचे तुम्हाला रिझल्ट काय अपेक्षित आले? छान रिझल्ट वाटत आहे। 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान दिल्यानंतर आज चांगला फुटवा दिसतोय, फुलकळी पण दिसते। आता फॉस्फरस चांगलं मिळाल्यामुळं चांगला फुटवा दिसतोय। तर त्यांचं म्हणणं असं आहे की जे आपण हेनिक सोल्युशन ही जी ग्रेड दिली इथं, तर त्यापासून त्यांना फुटवे चांगले आणि फुलकळी चांगली निघली आहे। तर यानंतरचा जो आता पुढचा जो स्प्रे आहे त्यांचा, तर याच्यानंतरचा पुढचा स्प्रे तुम्ही जो सेटिंगसाठी घेणार आहेत, तर हा कुठला स्प्रे घेणार आहे तुम्ही? यानंतर फुलकळी सेटिंगसाठी मी ओमेक्स कंपनीचं कॅलमॅक्स गोल्ड आणि DP98 या ग्रेडचं मी फवारा घेणार आहे।